9 ऑगस्ट 2016ला मी माझं पहिलं यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं आणि तेव्हापासून मी सतत कंटिन्युअसली वर्क करत गेलोय। एक दिवस माझ्या समोर एका व्यक्तीची रील आली की त्याने असा ब्लॉग डेव्हलप केला होता की तो स्क्रिप्टेड होता, पण माझ्या मनावर इतका भावला। मला माहित होतं की हा प्रश्न मला जाणून बुजून विचारला जाणार आहे का, ऋषी ब्लॉगरच्या रॅन्ट्रिगाचा काय विषय, मी जे प्रमोट करतोय त्या अशा गोष्टी प्रमोट होत आहे आता माझ्याकडनं की नाईलाजाने मला करावं लागतंय। मेंटेनवरून बऱ्याच जणांनी लायका काढल्या आमच्या, तर कधीच आमच्या घरच्यांनी माझी बाजू घेतली नाही, कधीच नाही का, कारण 4 लोकांच्या बांधावरती ते मेंढ्या चारायला जायला लागले। विषय एवढा सिरियस झाला की डब्यात चिकन होतं। विषय असा, सेंटरला रस्ता, ह्या बाजूने विरानी आणि कथा ऐकून काही इथं एक माणूस डिग्रीला करंट लागून गेला वगैरे असं विषय एवढा खतरनाक झाला की डायरेक्ट हायपो मी बघतोय तो माणूस आहे एवढं उंच, जे पीर बाबा असतं ना चिमट्यांचा आवाज काढतात, तर रात्रभर त्या चिमट्याचाच आवाज येतोय आणि लहान पोरांचा रडायचा आवाज येतोय। मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट टाइम ट्रॅव्हल, स्वप्न अवकाशीपेक्षा मोठे बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका पॉडकास्ट मध्ये। तर आज आपल्या सोबत आहे रील इंडस्ट्रीचे स्टार म्हणजेच नाथखोळा जळगाव धुळा ऋषी ब्लॉगर। नमस्कार। तर माझा पहिला प्रश्न असा आहे, जेव्हा तुम्ही पहिली स्टार्टिंग केली असं, पहिली रील काढली असं, 2-4 व्ह्यूज, 1 लाईक 1-2 लाईक, मित्रांना शेअर केले असं, आणि आता तुमचे 50,000 फॉलोअर्स, तर आता कसं वाटतंय तुम्हाला? नाही, ऍक्च्युली विषय कसा आहे की तसं बघायला गेलं तर मी खूप आधीपासून स्टार्ट केलं होतं, तर आता हे जे 50,000 मला फॉलोअर्स भेटले हे माझ्या हिशोबाने मला कमी वाटतं। कारण असं की माझी मेहनत ज्या टायमाला सुरू झाली होती 2016 पासून, 9 ऑगस्ट 2016ला मी माझं पहिलं यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं आणि तेव्हापासून मी सतत कंटिन्युअसली वर्क करत गेलोय। 1 वर्ष मी कंटिन्युअसली यूट्यूबला मोठी व्लॉगिंग सुद्धा केली आहे। आजही माझ्या चॅनलवरती 365 दिवसाचा चॅलेंज अवेलेबल आहे, तुम्ही कधी जाऊन बघू शकता। मी हिंदीमध्ये स्टार्ट केलं होतं, त्यानंतर हळूहळू जसं आपल्या आजूबाजूच्या परिसरानुसार जे आपल्याला बोलत गेले की तू असं नाही असं केलं पाहिजे, तर तो हिशोब करून मी थोडी इम्प्रूव्हमेंट करून मी मराठीमध्ये चालू केलं। आणि मराठीमध्ये चालू करताना थोड्याशा अडचणी आल्या की आपली भाषा शैली वगैरे वगैरे यावरून पण थोडंसं वाटायला लागलं की जे आपलं आहे ते दाखवलं पाहिजे। म्हणजे कसं की जी आपली लँग्वेज आहे, सिन्नर तालुक्याची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज आजही तुम्ही संभाजीनगरमध्ये आपला व्हिडिओ जाऊ द्या, माझा व्हिडिओ सगळ्यात जास्त कोण ऑडियन्स बघत असेल तर संभाजीनगर मधली आहे, आणि त्यांना इतकी भाषा आवडते की खतरनाक विषय डायरेक्ट। मग तेच मी धोरण बाळगलं की आपल्याला सपोर्ट भेटतोय ना, आणि रील इंडस्ट्रीत मी जेव्हा आलो तर सुरुवातीला जे सगळं करता, म्हणजे सगळे जे करताय, ट्रॅक्टरची रील असेल, शेतीची रील असेल, बारा देताना फोटो काढला असेल, बारा देताना व्हिडिओ काढला असेल, तेही मी करत होतो। फवारा मारला असेल आपल्या शेती पिकाला तर ते रील मी टाकत होतो। पण विषय काय झाला की एक दिवस माझ्या समोर एका व्यक्तीची रील आली की त्याने असा ब्लॉग डेव्हलप केला होता की तो स्क्रिप्टेड होता, पण माझ्या मनावर इतका भावला। आणि माझे दाजी आहे, म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा दाजीच म्हणतो त्यांना, त्यांनी मला ती रील शेअर केली। आणि नेटकच मी त्यावेळी आयफोन घेतला होता, आणि आयफोन घेतल्याच्या नंतर ज्यावेळी मी पहिली रील अपलोड केली, माझी पहिलीच रील 26,000 होती। म्हणजे जी काही ऑडियन्स असेल त्या ऑडियन्सला माझी भाषा शैली इतकी आवडली की त्यांनी माझ्या एका महिन्यामध्ये 10K प्लस सबस्क्रायबर करून दिले, फॉलोअर्स करून दिले होते। आणि त्यानंतर जसा पिकअप घेतला तर यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तिन्हीवरती इतका बूम आला की 10,000 फॉलोअर्स एकदम स्पीडने रॅपिडली ग्रो होऊन गेले। आणि त्यानंतर आता जी परिस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे। म्हणजे तुम्ही युट्यूबनी स्टार्टिंग केली होती? स्टार्टिंग माझी युट्यूबवरनं झाली, आणि इंस्टाग्रामवरती येण्याचं कारण असं की युट्यूबवरती पाहिजे असं नीच भेटत नव्हतं, तर ते नीच न भेटल्या कारणाने मग मी शॉर्ट सेक्टरमध्ये आलो। नाही तर मी लॉंग फॉर्म कंटेंटचा माणूस होतो, पण तिकडे मला पाहिजे अशी ग्रोथ न भेटल्या कारणाने मी इकडे आलो। आणि इकडे आल्याचा मला फायदाही झाला, तिकडे सबस्क्रायबर्स वाढले, आणि इकडे मी आता म्हणजे चांगल्या प्रकारे वर्क करतोय। आणि युट्यूब वरती तुम्ही म्हणजे हेच कंटेंट टाकत होते जे आता तुम्ही इंस्टावरती टाकता? येस, फक्त कन्व्हर्जन इतकंच असायचं की इंस्टाग्राम वरती आपल्याला 1.5 मिनिटं भेटतो आणि युट्यूब वरती आपल्याला 1 मिनिटं भेटतो शॉर्ट सेक्शनला। तर विषय एवढाच असायचा की ती फुटेज जी आहे ती फास्ट करायची आणि परत आपलं रेकॉर्डिंग करून पुन्हा एकदा 1 मिनिटाचा तो ब्लॉग बनवायचा आणि तो अपलोड करायचा, एवढीच प्रोसेस होती युट्यूबवरती। पण सध्या आता युट्यूबवरती मी थोडं ड्रॉप आउट केलेलं आहे, कारण कसं कुठंतरी एक बाजूला फोकस केला ना तर त्याच्यात आपण काहीतरी करू शकतो। युट्यूब आता बंदच आहे का?
सध्या तरी बंदच म्हणावं लागेल, कारण युट्यूबवरती आपण न्यू चॅनल आणि खूप मोठ्या ब्लास्ट बरोबर येतोय, तर तो ब्लास्ट बघण्यासारखा राहील. म्हणजे राहणार नॉर्मल आहे, पण बघण्यासारखा ऑडियन्सच्या मनाला भाळून जाईल. जसे माझे पहिले व्लॉग्स आले होते सुरुवातीला इंस्टाग्रामवरती, जे मिनी व्लॉग मी अपलोड केले, जसे ते मनाला लागून गेले, तशाच माझ्या पुढच्या व्हिडिओ युट्यूबच्या लॉंग टर्म मध्ये येणार आहे आणि त्या सुद्धा त्या ऑडियन्सच्या मनाला लागून जाणार आहे. तर तोच प्रयत्न आत्ताही सुरू आहे. आत्ताही नवीन पेज एक उघडलंय परत, बघितलं. तर नवीन पेजचं पण स्टार्टअप करतोय. साधारणतः अजून 3-4 दिवसात त्याचे 7-8 एपिसोड एडिट झाल्याच्या नंतर त्याचे स्टार्टिंग. त्याच्यावरती कंटेंट मी आता इथं रिव्हील नाही करत आहे, कारण कसं ते आता ग्रोईंग स्टेजला आहे. जसं तुम्ही ग्रोईंग स्टेजला आहे ना, ते पेज ग्रोईंग स्टेजला आहे. आणि आता मी तो फटाका इथं फोडायचा, मग तिकडे काय फोडणार मी, असं होईल ना ते. तर विषय एवढाच ठेवा की त्याच्यावरती कॉमेडी कंटेंट येणार, तुम्हाला हसवण्यासाठी ते कंटेंट मी आणतोय. म्हणजे कॉमेडी वे मध्ये, कॉमेडी वे मध्ये आणतोय. जसं की इकडं कंटिन्युअसली डेली ब्लॉगिंग चालू होती, तर तिकडं कंटिन्युअसली आपलं कॉमेडी असणार आहे. म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठीच ती गोष्ट मी आणतोय. आणि त्याच्यात एक सांगून देतो तुम्हाला की त्याच्यात डबल रोल कॉमेडी असणार आहे. म्हणजे मी सिंगल पर्सन राहणार, पण त्याच्यामध्ये मीच स्वतः विविध कॅरेक्टर, जसं काही इतर इन्फ्लुएन्सर किंवा इंस्टाग्रामर करताय, तर सेम तसंच राहणार. बट आपलं थोडंसं वेगळं वेने असणार आहे. की कोणी काय करतंय, बापाचा रोल वगैरे करताय, बीबी वाईन्स वगैरे, मंगाजी असेल, तर अशा कॅरेक्टरला बघून मी ते सुचवलं. एक दिवस सहज अशी रील ट्राय करून बघितली, बोललं जमतंय, आपल्याला जमतंय, एडिट करून बघितलं, झालं. मोठमोठे आपले आता या सेक्टरमध्ये आल्यामुळं माझ्या मोठमोठ्या क्रिएटरांबरोबर ओळखी झाल्या, तर त्यांच्यासोबत मी शेअर केला तो विषय. तर ते म्हणे काहीच विषय नाही म्हणे, एकदम क्वालिटी चालणार आहे कंटेंट. तर मी लगेच पेज उघडलं आणि लगेच रिव्हील करून दिलं की पेज येतंय आणि त्याच्यावरती कंटेंट लवकरात लवकर येईल. तुमचाच एक डायलॉग आहे क्रिएटचा की ऋषी ब्लॉगर पेक्षा ऋषी ब्लॉगरची रँकिंग जास्त फेमस झाली. येस येस येस. त्याच्यावरती काय वाटतं? नाही, सर्वांना अपेक्षित उत्तर पाहिजे या गोष्टीवरती. मला माहित होतं की हा प्रश्न मला जाणून बुजून विचारला जाणार आहे का, ऋषी ब्लॉगरच्या रँड्रिगाचा काय विषय. तर रँड्रिगा हे एक खूप जुन्या गाडीला आपल्यासारख्या मुलांनी दिलेलं नाव. म्हणजे खूप जुना विषय, एक साधारणतः 1980च्या काळातला. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट येत होते त्या टायमाला. मी दूरदर्शनवरती मी 3रीला असताना तो पिक्चर बघितला होता. तर आता माझ्या चॅनलवर सांगण्यापेक्षा तुमच्याकडेच मी सांगून देतो की रँड्रिगाचा नेमका मेन विषय काय. का रँड्रिगा एवढी फेमस व्हायचं कारण, आता माझ्याकडे तर स्प्लेंडर आहे, पण ते रँड्रिगा नाव एमएटी गाडीचं होतं. तुम्हाला माहित असेल एमएटी गाडी, तिचा हातात गिअर वगैरे यायचा, क्लच आणि गिअर सोबतच यायचा, रेड कलरची एमएटी गाडी. तर विषय असा होता की 2 भाऊ असतात. 2 भावांपैकी एका भावाला 2 मुलं असतात आणि एका भावाला 1 मुलगा असतो. ज्याला 1 मुलगा आहे तो कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतो, पण दोघं भाऊ एकत्र कुटुंब असतं. मग हा जो लहाना चुलता असतो तो काय करतो की तो जो चुलता म्हणजे भावाचा मुलगा आहे त्याला शाळेतून काढून देतो, शेतावरती कामाला लावणं असेल. मग तो थोडासा आपल्यासारखा समजदार झाल्याच्या नंतर 18+ झाल्याच्या नंतर तो राशन दुकानावरती कामाला लागतो. पण हे ज्या चुलत्याचे 2 मुलं असतात ना, ते खोडकर असतात खूप. मग ते काय करतात, तर धान्याच्या दुकानात धान्य चोरायचं आणि किराणा दुकानवाल्याला विकायचं आणि त्याच्याकडून ती गाडी घेतली. तर त्या गाडीला ते एमएटीला रँड्रिगा म्हणायचे. तो शब्द फक्त माझ्या डोक्यात होता की रँड्रिगा नाव कुठेतरी दिलं पाहिजे, म्हणून मी ते रँड्रिगा नाव माझ्या गाडीला दिलं. आणि खूप जुनं आहे, खूप ओल्ड आहे. कोणाच्या लक्षात असेल किंवा नसेल, कोणाला जर माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मूवीचं नेम नक्कीच आपण सर्च करून तो पार्ट सुद्धा आपल्या चॅनलवरती टाकू. आणि नाव पण युनिक वाटतं. येस येस येस, नाव खूप युनिक आहे. आणि अर्थातच सांगतो काय मी तुम्हाला, 80च्या शतकातली गोष्ट आहे म्हणल्यावर ती तुम्हाला वेगळं वाटणारच ना. ते मी सर्च करून बघितलं. नाही, लोकांना वाटतं की तो माझा स्पेसिफिक वर्ड आहे, असं म्हणू शकता तो माझा स्पेसिफिक वर्ड आहे. कारण का इतक्या वर्ष अगोदर ऐकलेला वर्ड तुम्ही 3रीला काय केलं हे तुमच्या लक्षात राहत नाही, पण तो वर्ड माझ्या ध्यानात होता की काय बोलायचं आपल्याला, तर ते नाव द्यायचं कारण असं होतं. आणि तुमची कॉपी म्हणा, नाही तर रँड्रिगाची कॉपी म्हणा. रँड्रिगाची कॉपी निघाली आता, आरमाडा. लोकांनी तुम्हाला पाहून म्हणजे नाव ठेवलेले, तुमची पण कॉपी. राईट. काहीच अडचण नाही. काहींनी काय काय नाव ठेवले असतील, आता नाव नाही घेत मी त्या क्रिएटरांचे, इतके भारी भारी नाव ठेवले त्यांनी. पण विषय असा की ते आरमाडा हे महिंद्राच्या गाडीचं नाव आहे. आरमाडा जी येते ती महिंद्राची 4 व्हीलर आहे, तिचं नाव आहे ते आरमाडा. आता ठीक आहे, त्या क्रिएटरने ठेवलंय, तो क्रिएटर आहे आपल्या चांगला जवळच आहे, असं नाही की त्याला आपण हिट स्पीच देतोय. बट ते काय होतं, ती एक आपल्याकडे कसं असो
की आपल्याला एक पाहिजे असतं नाही का, ऑडियन्स पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर ज्या टायमाला आमची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होईल त्या टायमाला त्याचे पण फॉलोअर्स मला येऊन बघणार आहे आणि माझे पण फॉलोअर्स त्याला बघणार आहे. तर तो विषय झाला होता. आणि विषय काय खटकलं कुठं होतं की अरे यार तुम्ही माझंच कंटेंट बघून माझ्या कंटेंटची कॉपी करताय आणि प्लस माझ्याच कंटेंटला नाव ठेवताय, हे योग्य नाही ना. इतपत योग्य आहे. तुम्ही नाव ठेवलं ना त्याबद्दल माझं दुमत नाहीये, पण तुम्ही जर माझं कंटेंट घेऊनही बी आणि माझ्याच गाडीला नाव ठेवताय आणि ती आपली लक्ष्मी आहे आणि कोणाच्या लक्ष्मीवरला नाव ठेवणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे. मिनी व्लॉग खूप जण करताय, म्हणजे खूप क्रिएटर आहे ते पण मिनी व्लॉग्स करताय भरपूर आहे आणि मी पण बघितलेले रील्स वगैरे येतात. पण ऋषी व्लॉगरला एवढं प्रेम भेटतं, म्हणजे ऋषी व्लॉगरचं काय नेमकं कंटेंट काय काय वेगळं आहे, सगळ्यांपेक्षा प्रेम जास्त ऋषी व्लॉगरला आहे. नाही एक्झॅक्टली विषय कसा आहे की ज्यावेळी मार्केटमध्ये कोणीतरी ब्लॉगर्स होते, अर्थात बोटावर मोजणे इतके ब्लॉगर्स होते आणि बाकीचे नंतर जे आले, जो कचरा आलाय, कचराच म्हणतो मी डायरेक्ट, कारण ब्लॉगिंगचा त्यांनी डायरेक्ट कचरा करून टाकलेला आहे. कारण त्यानंतर चांगल्या ब्लॉगरची पण गेली चव आणि त्यांची स्वतःची पण घालवून घेता येते. तर विषय काय झाला, मी ज्यावेळी मार्केटमध्ये आलो होतो त्यावेळी बोटावर मोजणे इतके लोक ब्लॉगिंग मध्ये होते. तर नाव नाही घेत त्यांचे, पण त्यांच्यापेक्षा मी खूप छोटा होतो, म्हणजे नंबर्सच्या मागून. ढोळ म्हणजे कसं असतं की एक क्रिएटर आहे, त्या क्रिएटरला आपण मेसेज करतोय तर तो क्रिएटर खूप मोठा आहे. एक साधारणतः मी ज्या टायमाला माझे 1500 फॉलोअर्स होते त्या टायमाला काही काही क्रिएटरांचे 25, 30, 50 पर्यंतही होते. तर त्यावेळी मी स्टार्टअप केलं होतं आणि देवकृपेने आपली दुसरीच रील व्हायरल होती. दुसरी रील व्हायरल झाल्याच्या नंतर मी जसा फोकस केला, कंटिन्युअसली डे बाय डे अपलोड करत गेलो. डे 1, डे 2, डे 3, डे 100 पर्यंत कंटिन्युअसली अपलोड केलं. एकही दिवस गॅप नाही घेतला मी, आजारी असेल किंवा नसेल, एकही दिवस गॅप घेतला नाही. आणि त्यात विषय काय झाला, ऋषी ब्लॉगरला प्रेम करण्याचं कारण असं की ऋषी ब्लॉगरची पाईपलाईन फुटणं, ऋषी ब्लॉगरची रँडरिगा पंक्चर होणं, ऋषी ब्लॉगरची रँडरिगा बंद पडणं, ऋषी ब्लॉगरच्या हिरोने सुटणं, ह्या गोष्टी लोकांना फार आवडतात. म्हणजे कंटेंट, माझं जे कंटेंट आहे, मी स्वतः कंटेंट नाहीये, लोकांना जे बघायचंय, ऑडियन्सला जे बघायचंय, माझी शेती करण्याची पद्धत, माझं टमाट्याचं पीक फेल जाऊ द्या पण ते लोकांना आवडतंय का फेल जरी गेलं तरी दाखवतोय. नाही ते एखाद्याने काय केलं असतं, अरे यार जमलं नाही, यार यावेळी जमलं नाही, दाखवायचं नाही. पण नाही, तसं नाही, जे रिअल आहे ते दाखवायचं. मी आत्तापर्यंत एकही गोष्ट खोटी दाखवलेली नाही माझ्या इंस्टाग्रामवरती. जे माझ्या लाईफमध्ये रिअल आहे, जसं मी इंस्टाग्रामवरती दिसतोय तसं मी तुमच्या समोर, तुम्हाला भेटल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला समजलं असेल. तसं लोक रिलेट पण करतात की आमच्या सोबत जे डेली लाईफ मध्ये होतं ते तुमच्या बरोबर होतं, बरोबर तुम्ही ते सांगताय. येस, आणि आपली सांगण्याची पद्धत थोडी युनिक आहे. म्हणजे कसं त्याच्यात मध्ये थोडे सगळ्या असं काय म्हणता येईल त्याला, असे वर्ड घेणे, म्हणजे जे गावठी वर्ड असतात, नाथखोळा जळगाव धुळा असेल, देदानका श्रीलंका असेल, तर असे डायलॉग असल्यामुळे लोकांना काय वाटतं, आपुलकी वाटते की आपणही कुठेतरी हे शब्द वापरतोय. नाही, डेली लाईफ मध्ये आपणही कुठेतरी, मी आता कालच्या ब्लॉग मध्ये नारसाळे म्हणलं होतं एकाला, तर ते लोकांनी रिलेट केलं नाही, आपणही कुणाला तरी नारसाळे बोलतोय, काहीतरी आपला मजाक झाला, म्हणजे नारसाळे इकडे रे, असं काहीतरी बोलतो ना. आणि मी थोडंसं मध्ये आयराणी लँग्वेज पण ट्राय केली होती, कारण आयराणी लँग्वेज मला चांगल्या प्रकारे जमते, माझा जन्म तिकडचा असल्या कारणाने, माझं मामाचं गाव खानदेशामधलं, त्यामुळे मला आयराणी लँग्वेजला प्रॉब्लेम येत नाही. पण केलं ट्राय, नाही झालं सक्सेस त्याच्यात, तर मी तिकडे थांबून घेतलं. आपलं जी सिन्नरची भाषा आहे ती दाखवायची, बस एवढंच. आणि लोक तुमच्याशी रिलेट करते खरंच, म्हणजे काहीतरी वेगळं. तुम्ही ट्रॅक्टरला पण आवाज देता, तुम्ही कुत्र्याला पण आवाज देता, परत तुम्ही गायला हिरोईन म्हणते, म्हणजे काहीतरी युनिक. बस, आणि ते माझ्यातही कुठून येते मलाही समजत नाही. ते त्यावेळेला मी ज्यावेळी रेकॉर्ड करायला बसतो ना, मला काय बोलायचंय हे मी कधीच स्क्रिप्ट करत नाही, कधीच ठरवत नाही की मला इथं हेच बोलायचं म्हणून. मला जे बोलणं येईल ते मी बोलतो आणि ते मी टाकतो, ते लोकांना आवडतं, बस. ती एक रील होती तुमची काल परवाची, जाय बाबा नाही तर तुला पण घरचे घोडे बसतील, बस बस बस. म्हणजे तुम्ही खरंच रिलेट करता, नाही आपल्यातलाच माणूस आहे. बरोबर बरोबर, राईट. तर तेच दाखवतोय, रिअलिटी दाखवतोय, त्यामुळं फक्त आपले फॉलोअर्स प्रेम करताय एवढं, बाकी काहीच नाही, दुसरा विषयच नाही. आणि किती मोठे ब्लॉगर होऊ द्या आणि किती गोष्टी येऊ द्या, म्हणजे असं समजा की हळूहळू भेटलेली अचिव्हमेंट आणि एक सोबत भेटलेली अचिव्हमेंट यामध्ये खूप मोठा फरक असतो. जो आनंद आम्ही घेतलाय तो आनंद किती मोठा रील स्टार होता त्याला नाही घेता येणार. आमचे जे माझ्या कॅटेगरीतले जे रील स्टार नाही म्हणत मी, ब्लॉगर्स, आम्ही आता छपरी कॅटेगरीत येत नाही,
रील स्टार नाही आहे. तर ब्लॉगर जे आहे, जो आम्ही आनंद घेतला ना 10,000 फॉलोअर्स, 15,000 फॉलोअर्स, अरे यार 15चे 20 होईना, 20चे परत 25 वरती अटकलं, 25चे 30 होईना. तर हा जो आनंद आम्ही घेतलाय, ती जे आम्ही भोगले, त्यात खरी मजा आहे. नाहीतर किती झाले ना, 2 लाख होऊ द्या, 4 लाख होऊ द्या, 10 लाख होऊ द्या, एक सोबत झाल्यावर मजा नाही त्याच्यात. फक्त नंबर्स वाढणार आहे, बाकी मेमोरीज काहीच नाही राहणार. आपले ब्लॉग, मागचे ब्लॉग तुम्ही रिचेक करा, त्याच्यात सगळे मेमोरीज तसले तसेच आहे. आणि विषय एवढाच होता युट्यूबवरती उतरण्याचं कारण असं की आपण भविष्यात ज्या टायमाला आपण आता ठीक आहे कुठपर्यंत आपण टिकतोय याच्यावरती भाग डिपेंड असतो सगळा. पण युट्यूबवरती 365 दिवसाचं चॅलेंज करायचं कारण असं की ज्यावेळी कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारेल ना का तुम्ही तुमच्या तरुणाईत काय केलं, तर त्याचं उत्तर म्हणून मी हे करून ठेवलेलं आहे की माझ्या तरुणपणात मी फालतूगिरी केलेली नाही, मी कुठंतरी जाऊन टाइमपास केलेला नाही, मी हे सर्व करत होतो. आणि त्याचंच प्राईस इथं आता भेटतंय. 55,000 फॉलोअर्स आपले इंस्टाग्रामवरती कंप्लीट झाले आणि अशा पद्धतीने तुमच्या समोर आहे मी आणि असं चाललंय. हो, म्हणजे कंटेंटला तर नाव ठेवण्यासारखं नाही. कंटेंट तुमचं मिनी ब्लॉग्स वगैरे खूप छान आहे. म्हणजे बाकीच्या रील स्टार सारखं नाही, ज्यांना रोस्टिंग वगैरे रोस्ट करतात युट्यूबवर, तसं कंटेंट नाही तुमचं. नाही, बरोबर. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे महान लोक म्हणते आपले पूर्वज सांगून गेले नाही का, बरोबर, वय विचारायचं नाही, म्हणजे वय सांगायचं नाही किंवा इन्कम सांगायची नाही, पैसा तुम्ही किती कमवता ते नाही सांगायचं. तर तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे, इंस्टावरून तुम्ही किती इन्कम अर्न केले, जनरेट करतो असं महिन्याला? इंस्टाग्रामवरून आहे ना मी साधारणतः माझ्या घरचा पेट्रोलचा खर्च भागवू शकतो इतकी इन्कम करतो. म्हणजे एक साधारणतः माझ्या मळ्याचं अंतर आहे 3 किलोमीटर, माझ्या दिवसाला चक्कर होतात 7-8 आरामात. तर तुम्ही त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करू शकता. मी इंस्टाग्रामवरती कसं आहे, एक प्रॉपर अर्निंग सोर्स नाही आहे की इंस्टाग्रामवरती आपल्याला महिन्याच्या काठाला 5 का 50,000 भेटणार आहे असं नाही. त्याचे एक दिवसात 10,000 पण येऊ शकता, एक दिवसात 1 लाख पण येऊ शकता आणि एक दिवसात 1 रुपया सुद्धा येत नाही. तुम्ही ऍडचं म्हणताय का डायरेक्ट इंस्टाग्रामचं म्हणताय? इंस्टाग्राम आपल्याला प्रॉपर पैसेच देत नाही मुळात, आपल्याला प्रमोशनचे पैसे भेटतात. म्हणजे मला प्रमोशनचे पैसे भेटतात आणि मी जे प्रमोट करतोय त्या अशा गोष्टी प्रमोट होत आहे आता माझ्याकडनं की नाईलाजाने मला करावं लागतंय. पब्लिक मला शिव्या देते कमेंटमध्ये, त्यासाठी मी कमेंट बॉक्स ऑफ करून ते अपलोड करतोय. पण का मला माझ्या घरच्यांना दाखवायचं की नाही मी 2 का 4 रुपये कमवतोय याच्यातून, मला याच्यासाठी वेळ द्या. कारण आमचं क्षेत्र पडतं शेतीचं आणि शेतीचं झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत काम असतं शेतामध्ये. मी इकडे यायचं होतं त्यावेळी तुम्हाला बोललो की माझं टमाट्याचे हार्वेस्टिंग चालू आहे आणि मी अशा अमुक कारणामुळे थोडा लेट होईल. तर शेतात इतके कामं असतात. तर त्याचमुळं मी फक्त ते प्रमोट करतोय का मला घरात दाखवायचं की नाही मी 2-5 पैसे कमवतोय, मला याच्यासाठी वेळ द्या, बस एवढ्याचसाठी मी कमवतोय. जास्त काही कमवत नाही. महिन्याच्या काढायला एक 10,000 रुपये मी आरामात कमवत असं. महिनाकाठी 10,000 रुपये माझा रेव्हेन्यू निघेल, किती नाही म्हणलं तरी. युट्यूबवरती पण तुम्ही केला असतं, युट्यूबवरून काय? युट्यूबवरती माझं चॅनल मॉनिटाईज आहे, बट युट्यूबवरती लॉंग टर्म कंटेंटला जास्त पैसा आहे. म्हणजे जी अर्निंग्स आहे लॉंग टर्म कंटेंटला आहे. आणि शॉर्ट टर्ममध्ये असं समजा तुम्ही 1 मिलियन व्ह्यूज गेल्याच्या नंतर आपल्याला एखादा $2-3-4 भेटतात 1 मिलियनला शॉर्ट फॉर्मला. हां, आणि लॉंग मध्ये जाशाल तर मग तुम्ही 1 लाखातही $10, $20, $100 घेऊ शकता. 1 लाख व्ह्यूज मध्ये 10,000 व्ह्यूज मध्ये तुम्ही $10 घेऊ शकता. पण लॉंग टर्म कंटेंट पाहिजे आणि तेवढा बघितला गेला पाहिजे, असा विषय. म्हणजे युट्यूबला आता व्लॉगिंग नाही करत का? नाही, युट्यूबवरती मी व्लॉग सध्या थांबवलेत. कारण कसं की पाहिजे असा व्ह्यूज जे आपल्याला इकडे भेटतंय तिकडे मेहनत करून भेटत नाही. तर त्यासाठीच मी विचार करतोय की त्यासाठी आपण एक युनिक कंटेंट आणलं पाहिजे जे की ऑडियन्सला आवडेल, त्यांनी ते बघितलं पाहिजे. आणि मेन मोटिव्ह म्हणजे असं नाही का पैसा कमवायचा आहे आपल्याला. मेन मोटिव्ह आपला असं आहे की आपल्याला कुठंतरी पोचायचं आहे, की आपल्याला लाईफमध्ये. आज माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, तर नुसतं ग्रॅज्युएशनच्या जोरावर मी काहीच करू शकत नाही. पण ज्यावेळी माझं मार्केट व्हॅल्यू राहील, एक मार्केटमध्ये व्हॅल्यू राहील, मी सगळं सोडून दिलं ना, कुणीतरी मला बोलला पाहिजे तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, आमच्याकडे वेकेन्सी खाली, तू एवढा व्हायला, तुला आम्ही इथं बघितलं, तुला आम्ही जॉब देऊ शकतो.
इतकं तरी आपल्याला करून ठेवायचंय की ज्या टायमाला लाईफ पूर्ण द एंड पॉइंटला राहील त्या टायमाला सुद्धा आपल्याला कोणतरी काम आलं पाहिजे, म्हणून हे सर्व करून ठेवायचं. अच्छा, तुम्ही हेच करत राहिले तुम्हाला जॉबची काही गरज राहणारच नाही? नाही, ते तर 100% खरी गोष्ट आहे. जॉबचं व्यतिरिक्त बोलतोय मी, जॉब व्यतिरिक्त लाईफ मध्ये काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे आपल्याकडे. नाही तर कित्येक मुलं येत आहे, नशेच्या आहारी जात आहे, कुठं काय करताय रिकामटा टावळ काय करताय. मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी, माझ्या बरोबरचे मित्र वाईट नादाला लागताना मी बघितले, आणि त्यामुळे ते क्षेत्र सोडून मी इकडे आपलं सुरू केलं. म्हणजे आपल्याला आवड तर होतीच या क्षेत्रात, पण तिकडचा मार्ग न निवडता मी इकडचा मार्ग निवडला की आपल्या शेतीला आपण हे करू शकतो, शेती करून आपलं हे होऊ शकतं. आणि ऋषी ब्लॉगरची एज काय, वय काय? ऋषी ब्लॉगरचं वय आता तुम्हाला वाटतं की ऋषी ब्लॉगरचं लग्न झालेलं असेल, ऋषी ब्लॉगरला 2-4 मुलं असतील, बट तसा विषय नाहीये. माझं आत्ता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं यावर्षी. माझं एज आता रनिंग म्हणजे 21 कम्प्लीट आहे आणि रनिंग 22ला मार्च पासून मी लागले. मार्च मध्ये माझा बर्थडे होता, तर 22 आता माझं रनिंग एज. 22. येस. आणि तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं, म्हणजे जे इन्स्टा रील वरती असं शो अप करतायत, जे म्हणजे मी लई पैसे कमवतो असं दाखवतात, खूप युट्यूब वरती पण दाखवते क्रिएटर की खूप पैसा आहे, युट्यूब मध्ये पैसा आहे, इन्स्टा वरती पैसा आहे. ते रियालिटी नाही सांगत की बाबा आम्ही कसं वरती आलोय, ते नाही सांगत, फक्त सांगता की पैसा आहे, फक्त तुम्ही पण या. रिअल लाईफ कशी आणि रियालिटी लाईफ? खरं सांगायचं तुम्हाला, मी पण त्याच भ्रमात होतो. मी पण तुमच्यासारखे खूप व्हिडिओज बघितले. युट्यूब वरती या खूप पैसा आहे, फेसबुक वरती या खूप पैसा आहे. मला तर वाटतंय की ज्याच्याकडे कंटेंट आहे, पैसा म्हणून ना काय हो तुम्ही, ज्याच्याकडे कंटेंट आहे का तुला काहीतरी युनिक देता येतंय तुझ्या ऑडियन्सला, तर तू युट्यूब वरती आहे, तर तू इंस्टाग्राम वरती आहे. माझं युट्यूब सोडायचं कारणच ते झालं का माझ्याकडे आत्ता युनिक कंटेंट अवेलेबल नाही, तर मी सोडतोय, नाही करत आहे मी. शॉर्ट जरी आवडत असतील माझ्या ऑडियन्सला, पण शॉर्ट वरती माझा फायदा नाही ना. ठीक आहे, मी जोपर्यंत फायदा होतो तोपर्यंत मी काम केलंय, माझी फेस व्हॅल्यू झालेली आहे. मी आता नवीन चॅनल स्टार्टअप केलं तर मला माहिती की माझे ऑडियन्स मला जे भरभरून प्रेम देत आहेत ते 100% प्रेम द्यायला येणार आहे तिथं. आत्ताही मी नवीन आयडी ओपन केली, त्याच्यावरती फक्त एक स्टोरी ठेवली तरी 500-600 लोकांनी लगेच फॉलो केलंय. तर का तो विश्वास जपलाय मी, तो विश्वास जिंकलाय त्या लोकांचा, त्या व्यक्तीचा जो तुम्ही जे असेल त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी मी व्हॅल्यू ऍड केली, म्हणून ते मला एवढं प्रेम देत आहे. आणि जे रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये जे शो अप करताना मला तर सांगायचं आहे की ते आपला चुत्या काढताय मोकळ्या भाषेत, आपल्याला दाखवताय की आम्ही एवढं कमवतोय तेवढं कमवतोय. पण ज्यावेळी मी त्या क्षेत्रात आलोय, मी एवढी अचिव्हमेंट केली यार, मला समजतंय काहीच नाही होते. हे जे दाखवताय की 10,000 फॉलोअर्स वरती तुम्ही 10 लाख रुपये महिना कमवू शकता, शक्य नाही, अजिबात शक्य नाही. 1 मिलियन व्ह्यूज आले 10,000 वाल्याला तरी तो नाही करू शकत, नाही कमवू शकत. मी सांगतो तुम्हाला इथं बसून, कारण मी अनुभवलेलं आहे स्वतः, आणि तुमच्यासारखेच व्हिडिओ बघून मी आलो होतो. म्हणजे विषय असा का त्याच्यावरती आता परत तिथंच येईल फिरून, ते करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की मी पैसा बघून नव्हतो आलो. मला फक्त काय होतं की आपल्या लाईफमध्ये कुठंतरी जायचंय, एक फोकस पॉईंट असतो माणसाचा, की माझं अभ्यासात पहिल्यापासूनही कल नव्हता आणि डोके चालत नव्हतं. 10वीला असं तसं काठावरती पासून 50-55% पासून मी असंच इकडे ऍडमिशन घेतलं 12वीला त्याच शाळेमध्ये, आणि 11वी-12वी तिथं कम्प्लीट करून सिन्नरला बाकीचं कॉलेज केलं, आणि त्यानंतर आता ग्रॅज्युएशनही कम्प्लीट झालं. बट माझा फोकस एवढाच होता की मला जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचायचंय आणि एक आपली स्वतःची ओळख निर्माण करायची. बस हे पैसा कमवणं असंही मला शेतीत मी माझं सालाकाठी उत्पन्नावर माझं सर्व घरदार मी चालवू शकतो एवढं उत्पन्न मला होतं. त्यामुळे मी याचा पैशाचा जास्त लोड घेत नाही, पण माझ्या ऑडियन्स पर्यंत माझं काय पोहोचतंय याच्यावरती मी जास्त फोकस करतो. तुमचे जे पर्सनल जे घरचे आहे, जे नातेवाईक आहे, त्यांना कसं वाटतं तुम्ही रील वगैरे बनवतो, त्यांचं काय? नाही, एकदम बरोबर प्रश्न विचारलाय तुम्ही. ज्या वेळेला माझी सुरुवात होती 2016, 17, 18, 19, 20 पर्यंत इतके टोमणे, इतक्या शिव्या कोणत्याच क्रिएटरने ऐकल्या नसतील, एकाही क्रिएटरने ऐकल्या नसतील. पण मी थांबलो नाही, करायचं म्हणजे करायचं, करत राहिलो. पण एक दिवस असा आला, वडील आले घरी, काय फालतूपणा लावलाय हा, काय लोक काय बोलताय म्हणलो. म्हणजे माझं बोलायचं मत मी डायरेक्ट बोलून दाखवलं वडिलांना ते, की
लोक का आपल्याला एक तर पायी चालून देणार नाही आणि घोड्यावर पण चालून देणार नाही. माझ्या लाईफमध्ये मी कुठंतरी जाणार असेल तर ही लोकच अडवायला येणार आहे आणि ज्यावेळी मी वर जाणार आहे लोकच वावा करणार आहे. आणि आज तीच परिस्थिती आहे. आज तीच परिस्थिती माझ्या वडिलांनी पाहिली. आज माझ्या वडीलही गर्वाने कोणालाही सांगते का माझा पोरगा युट्यूबर आहे म्हणून. तर आता सध्याचा किस्सा आहे नाशिक मार्केट कमिटीचा. नाशिक मार्केटमधले व्लॉग्स व्हिडिओ येतात बघा, भाजी काय भाव गेले रे असंच. ते भेटले ते वडिलांनी त्यांना टोकलं का हो म्हणे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये टाकलं की अमुक अमुक पिकाचा अमुक अमुक एवढा भाव आहे आणि एवढा भाव तर नाही आहे म्हणे. मग तो लागला असं करायला म्हणे माझं असं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. मला वडिलांनी मी त्याला सांगितलं म्हणे अरे माझा बी पोरगा युट्यूबर आहे म्हणे, मी एक युट्यूबरचा बाप आहे म्हणे, तू काय सांगतो म्हणे मला. तर एक अभिमानाची गोष्ट आहे ना की आपण काहीतरी अचीव केलंय, त्याचं घरच्यांना अभिमान वाटतोय. आणि ज्या टायमाला नातेवाईक नावं ठेवत होते आज तेच नातेवाईक वावा गाताय. ठेवले होते काही नातेवाईकांनी नावं ठेवले होते पण काही माझ्या बाजूने होते का त्यांना एकदा समजून सांगितलं होतं की याच्यात असं नाही असं असतं. ते समजून सांगितलं होतं तर ते सपोर्टही करत होते. आणि मग त्यानंतर गेले दिवस मी कंटेंट क्रिएशन मध्ये आल्याच्या नंतर माझ्याकडं माझ्या मित्राने मला आयफोन दिला होता. तर तेव्हा मी ब्लॉगिंगची स्टार्टिंग केली होती. त्याच्या पहिले मी शेतीचे व्हिडिओ टाकायचो, फवारणी कोणती घेतली पाहिजे, फवारा कशा पद्धतीने मारला पाहिजे. त्यानंतर तुम्ही म्हणता ना कॉपी, एखाद्या क्रिएटरची कॉपी, आम्ही मिस्टर इंडियन हॅकरची सुद्धा कॉपी केली होती. मोबाईल रोटावेटर खाली घातला होता ट्रॅक्टरच्या, बघितले थोड्या वेळ. हां, तर ते देखील आम्ही केलं होतं. 2-4 भावांना जोडी धरून आता तो सोबत आल्या बाहेर बसले ते त्याला घेऊन आम्ही खूप सारे व्हिडिओज बनवले. बट तो आयफोन आल्याच्या नंतर मी व्लॉगिंग स्टार्ट केली. आणि सुरुवातीला व्लॉग्स कसे काढले असतील मी वर्टिकलने, लँडस्केपने नाही व्लॉग शूट केली, वर्टिकल व्लॉग शूट केले आणि ते टाकले होते. सुरुवातीचं माझं बघू शकता आज लास्टला गेले तर माझे वर्टिकल ब्लॉग आहेत 2. त्यानंतर मग मी स्क्रीन फ्लिप केली आणि मग लँडस्केप स्टार्ट केलं. पण नंतर विषय असा झाला, एक दिवस असंच मोटरचा काहीतरी फॉल्ट झाला म्हणून ते पाण्यात गेलो आणि तो आयफोन भिजला तर आता 6 म्हणल्यावर नॉन वॉटरप्रूफ तो भिजला. तर त्याचा माईकचा विषय झाला, कॅमेरा गेला, बॅटरीचा प्रॉब्लेम आला, सगळंच विषय झाला. मग 3 वर्ष मध्ये गेले, 21, 22, 23 आणि 21-22 इतकी खराब आणि वाईट वेळ की अक्षरशः मी आणि माझ्या वडिलांनी घरातलं भंगार विकून, जे भंगार वगैरे असेल ते विकून गाडीला पेट्रोल टाकून गाड्या चालवल्यात. अक्षरशः शेतीच्या लागवडाला 1 रुपया सुद्धा नव्हता. आणि खूप वाईट बिकट परिस्थिती पाहिली त्या काळात. कारण कसं कोविडचा पार्ट होता आणि माझी आजी नेमकी पॉझिटिव्ह होती. पॉझिटिव्ह असल्या कारणाने आम्हाला एकदम हाय दवाखान्यात मुंबई नाक्याला शताब्दी हॉस्पिटलला आजीला ॲडमिट करावं लागलं. पहिले सिन्नरला केलं आणि त्यानंतर तिकडं केलं. मग तिथं असा डेलीचा 25,000 रुपये खर्च चालू होता रोजचा. तर आम्ही 15-16 लाख रुपये असेच नासवले. बट ठीक आहे, आपलं पैसे जातात त्याबद्दल दुमत नव्हतं काहीच, पैसे कमवून घेऊ. पण माणूस आपल्या हातात येणं गरजेचं होतं. पण माणूसही नाही वाचला आणि पैसे पण गेले. आणि त्यानंतर इतके हालाकीचे दिवस आले की अक्षरशः म्हणजे 5-5, 10-10 रुपयावरून वाद, 100 रुपयावरून घरात वाद, त्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. त्यामुळं मी म्हणजे असं पैशाचा शो ऑफ वगैरे करत नाही. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं की मी किती कमवतोय, तर महिन्याचा मी माझ्या घरच्या सगळ्या गाड्यांचा, ट्रॅक्टरचा डिझेल, पाण्याचा खर्च भागवू शकतो एवढं मी कमवतो. तर त्याबद्दल अजिबात वाद नाही. आणि एवढी हालाकीची परिस्थिती पाहिल्यानंतर हे सगळं म्हणजे आता नातेवाईक त्यावेळेला आमच्यासोबत नव्हते. ज्या वेळेला कोणाला फोन केला असेल की आम्हाला अमुक अमुक लागवडासाठी किंवा शेतीच्या खर्चासाठी पैशाची गरज आहे तर तुम्ही मदत करा आम्हाला, तर नव्हते त्यावेळी नातेवाईक उभे. आणि जे नातेवाईक होते त्यांच्यासाठी आम्ही आजही तत्पर आहे आणि ते आमच्यासाठी तत्पर आहे. फक्त स्टार्टिंग अशी झाली. नंतर तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो लाईफमधला, सगळं सोडून द्यायचं होतं नाही का. कंपनीत जायची वेळ झाली, कंपनीत निघायचं आता डबा भरून. माझं स्वतःवरती फादर म्हणे एक तर तू जाय नाही तर मी जातो, एक तर तू जाय नाही तर मी जातो. नाही म्हणलं तुम्ही थांबा घरी, मी जातो म्हणलं. तर मग गावातच आत्या, तुम्हाला बोललो की जसं माझा आत्याचा मुलगा दाजी म्हणतो त्यांना मी, त्यांनीच मला हे कंटेंट सुचवलं होतं. तर त्यांच्या वडिलांनी आम्हाला एक 50,000 रुपयाची मदत केली, 50 का 40,000 रुपयाची मदत केली आय थिंक. मग आम्ही ते टोमॅटो वगैरे लावले. पण देवाचं कृपा अशी असते ना की सुरुवात केली, आम्ही स्टार्टिंग केली. आणि विषय असा झाला की टमाट्याच्या कॅरेटला भाव झाला 5,000 रुपये कॅरेट त्या पिरियडला. आत्ता 2 वर्षापूर्वी 5,000 रुपये कॅरेटला भाव झाला.
आणि नेमकं आम्ही जे सगळ्यात लास्टला टोमॅटो लावले होते ते टोमॅटोचे प्लॉट 5,000 मध्ये सापडले. 10च पण टोमॅटो, जास्त नाही. रोज म्हणजे असं समजा 4 दिवसामध्ये 25च कॅरेट निघायचे. पण तिथून जशी लिंक लागली त्यानंतर गोदावरी आमच्यापासून 3 किलोमीटर दूर आहे. गोदावरीवरून 6 इंची 8 kg लाईन आम्ही आणली, 6 इंची 6 kg. त्यानंतर तिला सेपरेट डीपी, मोटर, ते सगळं झालं. त्यानंतर 12 लाख रुपये लावून स्वतःचं शेतही डेव्हलप केलं. त्यानंतरची प्रगती ही, त्याच्यानंतर झालेली सर्व प्रगती. तिथून जशी लाईन लागली, कोबी लावले, टोमॅटो लावले. टोमॅटोचे दोन्ही प्लॉट सक्सेस बसले. दोन्ही प्लॉटला, एका प्लॉटला 4.5 लाख रुपये इन्कम, दुसऱ्या प्लॉटला 6.5 लाख रुपये इन्कम. 10-11 लाख रुपये ते टप्प्यात झाले. कोबी गेली, कोबीचे 1.5-2 लाख रुपये झाले. तर अशा पद्धतीने जसे परत आमची परिस्थिती उजरली तर आज या ठिकाणी. आणि त्याच टोमॅटोच्या पैशावरती मी आयफोन घेतला होता. रडून गागून 3 वर्ष रडलो त्या गोष्टीसाठी. आणि नंतर मग हे स्टार्ट केलं आणि इतकं बूमला आलं की आता नातेवाईकही काहीच बोलत नाही आणि घरचे काहीच बोलत नाही. फक्त सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केलं होतं त्यावेळी सगळ्यांनी टोमणे मारले होते. गावात मित्र कंपनी असेल, ब्लॉगर, काय चाललं. पण मला अभिमान वाटायचं, अरे काहीतरी एक युनिक नावाने मला हाक मारताय. मारले असेल बऱ्याच जणांनी. आज ते पॉडकास्ट बघतील तर ते हसतील का आपण याला बोललो होतो कुठंतरी. ते खटकणार त्यांना, आपण याला चुकीचं बोललो होतो. तर ह्याच गोष्टी असतात, बाकी काही नाही. मित्रपरिवारही चांगला आहे माझा, ते खूप सपोर्ट करतात आपल्याला. तुम्हाला आधी किती शेती? व्लॉगिंग स्टार्ट करायच्या आधी म्हणजे असं काही लई इम्प्रूव्ह केलंय असं काही नाही. बट जी तुम्हाला सांगितली परिस्थिती कोविड नंतर वगैरे वगैरे, तर सर्वात पहिले सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आमच्या आजोबांच्या वाट्याला फक्त बागायती 2.5 बिघे जमीन आली होती वाट्याला. तर 2.5 बिघे जमिनीवरून आज आम्ही 15 बिघेवरती. तर इतकी प्रगती आम्ही केली. आणि आजोबांचे खूप सारे, आमच्याकडे पूर्वी मेंढ्या होत्या. तर मेंढ्यांवरून बऱ्याच जणांना लायक्या काढल्या आमच्या, का तुमच्याकडे मेंढ्या आहे, तुमची लायकी का आमच्या पुढे बोलायची, असं तसे. ठीक आहे, आता हाय तर आहे बाबा, धंदा आहे आमचा, तो काय बोलणार. आणि विषय असा की माझं कुठे काय मॅटर झालं असेल, आता थोडंसं विषय भरकटतोय पण ठीक आहे, कुठे काय मॅटर झालं असेल तर कधीच आमच्या घरच्यांनी माझी बाजू घेतली नाही, कधीच नाही. का? कारण 4 लोकांच्या बांधावरती ते मेंढ्या चारायला जायला लागायचं. तर आपल्याला मुलाची किंवा नाताची बाजू घ्यायची म्हणजे त्या लोकांबरोबर वाईट व्हावं लागेल, आणि त्यांच्याबरोबर वाईट झालं म्हणजे ते आपल्या मेंढ्या यायच्या बंद करतील. म्हणजे एक दृष्टिकोन असतो बघण्याचा माणसाचा. तर त्यांनी काय मलाच बोलले असते, आणि त्या दडपणाखाली मी म्हणजे चुकीच्या संगतीत गेलोच नाही त्याच्यामुळं. आणि ती मलाही आत्ता म्हणजे बऱ्याच दिवसापासून जाणीव होती की आपल्याला काहीतरी अचीव करायचंय. घरच्यांनी तर केलंय एवढं, पण आपल्याला कुठेतरी आपल्या ह्याच्यात न्यायचंय, म्हणजे कोणत्या तरी वेमध्ये घेऊन जायचंय. ठीक आहे, सोशल मीडिया असेल किंवा मग शेती असेल, माझ्याकडे 2 ऑप्शन आत्ता अवेलेबल आहे. एक तर कंटिन्युअसली सोशल मीडिया केली तर तिकडे मी काहीतरी करू शकतो, शेतीवरती गेलं तर तिकडे मी काहीतरी करू शकतो. आणि आजही इथं बसल्या बसल्या आजचा माझा प्रॉफिट 2 लाख रुपये शेतीचा. मला याची गरज बी नाहीये, पण माझी आवड आणि छंद म्हणून मी करतोय. नाही तर माझा 3 महिन्याचा प्रॉफिट 2 लाख रुपये. थोडस पर्सनल आहे, ऋषी ब्लॉगरची गर्लफ्रेंड आहे का? नाही. रिअलिटी सांगायचं, केलेले किस्से खूप केलेले, पण आजपर्यंत एकही सक्सेस नाही झाला, त्याच्यामुळे तो विषय सोडून दिलाय. घरचे जी बघतील तिच्याबरोबर शुभमंगल सावधान. जय रामजी की रामकृष्ण हरी. बस एवढंच बोलतो, त्याच्यावरती जास्त काय बोलत नाही. आणि तुम्हाला जो किस्सा मी सांगितला का मेंढरावरून काही लोकांनी आमच्या लायक्या काढल्यात, तर तो किस्सा तोच होता. लायक्या काढल्यात ना तर त्यांना आई शपथ, ज्या दिवशी आमचं गेट टुगेदर भरणार ना त्याच दिवशी भर वर्गात त्यांची लायकी काढणार मी. भरणार, गेट टुगेदर भरणार नाही असा काही विषय नाही. पण त्यांनी आता बघत असतील, ते माझे कंटेंट बघताय हे मला माहिती आहे. ठीक आहे, मला फॉलो नाही करत, नाही बघत, ठीक आहे, जाऊ द्या. पण आम्हाला आजूबाजूने खबरी लागतात की हे बघता, ठीक आहे ना. पण लास्टला त्यांची लायकी निघणार म्हणजे निघणार. तुम्ही बालपणात आमची लायकी काढली, आम्ही तुमची मोठं झाल्यावरती काढणार. फक्त हेच माइंडसेट घेऊन मी इकडे आले की आपली लायकी काढली नाही यार, लायकी बनवायची आपल्याला. बनवली पण आता मला तर वाटतं 10% लायकी बनवली मी. मला खूप अचीव करायचंय, अजून खूप अचीव करायचं, खूप लय मोठमोठे स्वप्न वाढून ठेवले मी. आणि माझं एकच सांगणं आहे, ऑडियन्स असेल किंवा तरुण मित्रमंडळी आपले बघत असतील, त्यांना एकच सांगणं आहे, स्वप्न अवकातीपेक्षा मोठे बघा, तरच कुठंतरी तुमचे छोटे जे स्वप्न असणार आहे ते पटकन पूर्ण होणार आहे. पण तुम्ही जर त्या छोट्या स्वप्नाला धरून जर बसले, छोटं स्वप्न बघत बसले ना, तुम्ही तिथपर्यंतच मर्यादित राहणार आहे.
कायम स्वप्न. आमचे बाबा म्हणते जेवढं अंथरुण असावं तेवढेच पाय पसरावं माणसाने, पण माझं असं नाही. अंथरुण जेवढे तेवढे कशाला पाय पसरवायचे, अंथरुण मोठं करून घेऊ ना, काय प्रॉब्लेम आहे, अंथरुण मोठं करून घेऊ आपण. मग त्यामुळं मी सांगत असतो कोणाला की मी माझ्या घरच्यांना सांगतो, स्वप्न कायम अवकतीपेक्षा मोठेच बघा, तर आपण मोठे होणार, नाहीतर आपण हाय इथंच घुटमळून मारणार. आणि कसं आहे, माझ्या घरात अद्यापही कोणाचं शिक्षण झालेलं नाही. माझ्या वडिलांची फक्त 10वी झालेली, मम्मीची 10वीच झालेली, त्याच्यामुळं शिक्षणाचा काही परिचय नाही एवढा. आणि शिक्षणाचा परिचय नसला की थोडाफार असतंच, एक लेवलचा विषय पडतोच तिथं. ठीक आहे, ते असो, आपण इतकं शिक्षण केलंय आणि बघतोय शिक्षण करूनही काही त्याच्यातही मजा नाही आहे. कारण जे आपलं शिक्षण सरकार जे शिकवतंय, जे विदेशात जे शिकवलं जातं किंवा इतर देश जे करतायत ते आपल्या सरकारला जमत नाही. आता सरकारवरती टीका करण्याचं कारण इथं असं की अरे तुम्ही जर 10वी पर्यंत त्या पोराला ते इतिहास तेच धरून बसले, ज्या घडून गेल्या त्या गोष्टी, अरे त्याला पुढच्या लाईफमध्ये जे कामाचं ते सांगा ना तुम्ही. अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएशन किती आहे, अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट किती आहे, भरपूर लाखात आहे. थप्प्या पडल्या, थप्प्या का पडल्या, अरे जॉबच नाही अवेलेबल. मग तुम्ही त्या पोराला लाईफमध्ये पुढं कसं सक्सेसफुल ते सांगा ना, मागच घडलं ते काय एवढं धरून बसले. ठीक आहे, ते जाणणं महत्वाचं आहे, पण तिथून 5वी पर्यंतच दाखवा ना, त्याच्यानंतर द्या ना त्याला शिक्षण 5वीच्या पुढं, की तुला लाईफमध्ये पुढं हे करायचं. तर त्यामुळेच मी शिक्षणाकडे जास्त लक्ष नाही दिलं. का मी माझं म्हणजे असं समजा 7वी पर्यंत मी कंटिन्युअसली दिवसभरात शाळा असायची, पण 7वी नंतर 8वीला जेव्हा गेलो, 8वीला गेल्याच्या नंतर आम्हाला लागली सकाळची शाळा. म्हणजे कंटिन्युअसली वर्षभर आम्हाला सकाळची शाळा असायची. 7:30ला शाळा भरणार, 12ला सुटणार, 12ला घरी आले, दप्तर टाकलं, दिवसभर 12कडे फवारे मारायला. बस त्याच्यातूनच मला समजलं की शाळेत तथ्य नाही, इकडं काम केलं तर निदान पोटा अर्धी तरी सुखाची भेटल. इकडं काम केलं, आपल्या बापाची जी इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, तिच्यात काम केलं तर आपल्याला अर्धी तरी सुखाची भेटल. ते शाळेच्या नादी लागून काहीच होणार नाही. आणि मी आजही बघतोय माझ्याबरोबरचे मित्र आजही ग्राउंडला पळताय, कोण लॅबला बसते दिवसभर. काय अचीव करताय तुम्ही एक पदवीसाठी? अरे मग तुम्हाला शेतकरी जड आहे ना. तुम्ही जे 3 महिने लॅबमध्ये बसले आणि त्यात तुमचा रिझल्ट फेल येतोय. मग मी 3 महिने कष्ट केले, माझा रिझल्ट तर 100% येऊ राहिला ना इकडं. काय प्रॉब्लेम आहे? नाही, पण आम्हाला काय पाहिजे, सुट्टाबुटात राहिलं पाहिजे, चिखलात जायचं नाही. चिखलात गेला म्हणजे त्याची लेवल ढासळली, हा माइंडसेट आहे आत्ताच्या पिढीचा. पण मला हेच सांगणं आहे का नोकरीवाल्याच्या पोरांनी नोकरीच केली पाहिजे, शेतकऱ्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे. कारण कसं, एक काळ असं येणार आहे सगळं भेटल पण शुद्ध अन्न नाही भेटणार. अजून 10 वर्षात हा काळ येणार आहे, सगळं भेटल पण शुद्ध अन्न नाही भेटणार. आजही तुम्ही काय म्हणता, आम्हाला ऑर्गॅनिक पाहिजे. अरे तुम्हाला ऑर्गॅनिकच्या नावाखाली काय काय पाचत्या माहिती का? ते शेतीत येत आहे पोरं, नवीन शेतकरी येत आहे, नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे, आम्ही ऑर्गॅनिक शेती करू. तर तुमचा मेंदूचा भाग चाललाय कुठं? ऑर्गॅनिक कशाला म्हणताय? जे डब्यात पॅक करून देतात त्याला ऑर्गॅनिक म्हणता तुम्ही. ऑर्गॅनिक प्रोडक्ट असे असतात किंवा औषधं असे असतात, ते पॅकिंग करून ठेवायची गोष्ट आहे का? ऑर्गॅनिक पॅकिंग करून येणार का ते? ऑर्गॅनिकमध्ये काय, सेंद्रिय खत येणार, पाला-पाचोळ्यापासून बनवलं जाणार खत येणार, आपलं काय म्हणतो गांडूळ खत येणार, अशा खत, त्याला म्हणता ऑर्गॅनिक शेती. अरे तुम्ही स्प्रेमध्ये कुशल केमिकल टाकताय आणि सांगताय ऑर्गॅनिक, त्याच्यावर लिहिलंय ऑर्गॅनिक म्हणून, तुम्ही वाचताय भिडले मारायला ऑर्गॅनिक शेती करू. आणि तुमची टेस्टला गेल्याच्या नंतर येतो ना मग रिपोर्टमध्ये येतं ना, अरे तुमच्या याच्यात हे खत निघालं, तुमच्या याच्यात हे ॲसिड निघालं, तुमच्या याच्यात हे पॉयझन निघालं. मग ते होतंय, फसवेगिरी होती. त्यापेक्षा माझं तेवढं मत आहे, जे पूर्वीचे लोक पारंपरिक पद्धतीने करत होते करत राहा. जे काही केमिकल्स वापरायचे वापरा, बिंदास वापरा, काही टेन्शन. ते काय असं नाही का केमिकल आज वापरलं आणि उद्या आपण माल लगेच खायला देतोय, त्याच्यामध्ये 3-4 महिने निघून जातं एक पिकाला येता येता. काय होत नसते. कोणते माणसं गेली तर ऐकले तुम्ही कधी फळभाज्या खाऊन माणसं मेले म्हणून? कधीच नाही. तर मग काय एवढा बोबाटा त्याचा? अरे शेतकऱ्याला जर उत्पन्न काढायचं असेल तर त्याला ते वापरणं भाग आहे. आणि त्यांनी तरी जरी नाही वापरलं तर भारतात परिस्थिती अशी आहे का आज इथं माझा प्लॉट आहे तर तिथे शेजारचा प्लॉट आहे, मी जरी नाही वापरलं, त्याने वापरलं, पावसाचं पाणी वाहून आलं ना कंटेंट त्याच्यातच परत तेच होणार येऊन. त्यांनी किती ऑर्गॅनिक पद्धतीने करू द्या, त्याला तर मग अशा भिंती बांधावं लागतील सिमेंटाच्या.
येऊन द्यायचं नाही त्याचं पाणी आपल्याकडे, जाऊ द्या. आणि तुम्ही जे मुद्दा मांडला शिक्षणाचा वगैरे तो खूप छान होता. आणि मला असं म्हणायचंय, जे 10वी 12वी पोरं म्हणजे करतात, 12वी नंतर मुलांचं एक म्हणजे एक माइंडसेट झालाय नाही का, मोटिव्ह एकच झालाय की पोलीस भरती द्यायची, आर्मी भरती द्यायची, बस एवढंच मोटिव्ह झालं. पण त्यांना काय आवडतंय, तुम्हाला बिझनेस आवडतो तर बिझनेस करा, तुमचा माइंडसेट काय, तुम्हाला जे आवडतं ते करा. नाही बरोबर, एकदम बरोबर. तुमची आवड ज्या क्षेत्राकडे तुम्ही त्या क्षेत्राकडे जा. मी तर या मताचा आहे. मी 10वी पास झाल्याच्या नंतर माझी आवड याच्यात निर्माण झाली, मी इकडे आलो, गेलोच नाही ना दुसरीकडे कुठं. तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला, 2016-17 पासून मी करतोय, तर माझी आवड होती याच्यात म्हणून मी इकडे आलो ना. कंटिन्यू करतोय. मी सोडलं का? नाही सोडलं. जसं तुम्ही पोलीस भरतीला दमताय तसं तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा, तेवढी मेहनत करा ना. तुम्हाला जी इकडे अचीव्ह करायचं तिकडे जास्त अचीव्ह मिळेल तुम्हाला, कारण तुमची आवड राहणार आहे. तुम्हाला तुमचा माइंडसेट एकदम फोकस होणार आहे की आपल्याला करायचंय तर हेच करायचंय, नाही तर अजिबात करायचंय. पोलीस भरतीला किती जण दमताय मी बघतोय आज माझ्या डोळ्याने परिस्थिती. नाही, काही त्यांची स्वप्न असतात नाही का, पोलीसच बनायचंय, आर्मीतच जायचं. नाही, मग त्यांनी तेच केलं पाहिजे, त्यांनी तेच केलं पाहिजे. त्यांनी मग दुसऱ्या क्षेत्राचा विचारच करायचा नाही. मग मला पोलीस बनायचं आहे, मी व्लॉगिंग करतो, तू पोलिसाचाच अभ्यास कर, तू बाकीचं काहीच करू नको. नाही त्यांचं ठीक आहे, पण जे आता माझे पण मित्र आहे नाही का, 10वी 12वी झाली, त्यांनी म्हणजे पोलीस का बनायचंय याचं पण उत्तर पाहिजे ना. तुझी आवड आहे, तुझं ड्रीम आहे, तर तू कर. बरोबर, काही ऑप्शन नाही म्हणून तुला पोलीस भरती द्यायची, आर्मी भरती द्यायची, हे एकदम चुकीचं आहे. कारण कसं, तुझी आवड आहे ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रात जा. तू पोलीस जरी झाला तरी तुला 2 का 5 वर्षांनी कंटाळा येणार आहे त्या गोष्टीचा. अरे यार आपल्याला करायचं नव्हतं पण ठीक आहे झालंय म्हणून करतोय. तो काय विचार करणार आहे, ठीक आहे माझी लाईफ सेट झाली, मी आता हे सोडणार आहे, माझ्या बापाची शेती आहे, मी जाऊन शेती करतो. जर त्याच्या पद्धतीनं ते होत नसेल तर तो ते सोडायला भाग पडतो, म्हणजे पडतो, कोणी असो त्या ठिकाणी. आज मला एक क्षेत्र आवडत नसतं, मी अचानक व्हायरल झाला असतो, मी काय विचार केला असता, अरे यार आपलं क्षेत्रच नाही, काय करतोय मी, सोडून दिला असता विषय. पण माझं क्षेत्र होतं ना, मला आवडतंय, मला आवड आहे त्याच्यात, आणि मी पहिल्यापासून करतोय, मला माहिती काय करायचंय, मग मी करतोय ना ते कंटिन्यू. असं असतं. तर ज्यांना पोलीस बनायचं त्यांनी पोलीस बना, ज्याला क्रिएटर बनायचं त्यांनी क्रिएटर बना, आणि ज्याला शेतकरी बनायचंय त्यांनी शेतकरी बना, ज्याची त्याची आवड. ते हॉरर किस्सा घडलेला आहे तुमच्यासोबत? खूप लहानपणी नाही, मी आत्ताचे जनरल किस्से पण सांगू शकतो. एक सांगा. हॉरर किस्सा म्हणजे असा की तुम्हाला मी जसं बोललो आमच्याकडे मेंढ्या होत्या, तर मेंढ्या होत्या आणि मेंढ्यांना पाळण्यासाठी म्हणजे सांभाळण्यासाठी एक मुलगा होता. तर त्याचं एज असेल एक 22-23च्या आसपास, आणि मी होतो 10वीला. तर 10वीला असताना मला संध्याकाळची ड्युटी राहायची एक 10-10:30च्या दरम्यान, की त्याचा डबा घ्यायचा, तो डब्बा त्याच्याकडे नेऊन पोस्ट करायचा आणि तिकडंच झोपायचं रात्रभर, आणि सकाळी 7ला शाळेत जायच्या टायमापर्यंत यायचं गाडी घेऊन. तर माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती म्हणजे असं इचुकाट्याच्या रस्त्याने जायला लागतं, म्हणजे सव्वाळा खोळाचे रस्ते असतात. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्या कांद्याच्या पाती काढलेल्या होत्या, आत्याच्याच वावरात मेंढ्या होत्या, आणि मी डब्बा घेऊन निघालो. पण विषय एवढा सिरियस झाला की त्या डब्यात चिकन होतं, चिकनची भाजी होती, आणि मी तर काही चिकन खात नव्हतो. ती भाजी दिली माझ्याकडं, मी डब्बा टांगला गाडीला, गाडी घेऊन निघालो. आता विषय असा, सेंटरला रस्ता, ह्या बाजूने विहीर आणि ह्या बाजूने विहीर, आणि तिथं एक डीपी, आणि कथा ऐकून काही इथं एक माणूस डीपीला करंट लागून गेला वगैरे असं तसं. आणि आमुष्याचा दुसरा दिवस, एक तर आपल्या डोक्यात माइंडसेट की आमुष आहे म्हणजे असं काहीतरी दिसतं. पण विषय एवढा खतरनाक झाला का भाई, ते डायरेक्ट असं हायटेड, मी बघतोय तो माणूस आहे पण एवढं उंच. माझी गाडी स्लिप झाली, म्हणजे अशी गवतावरती चढली आणि गाडी पडली. मी डायरेक्ट विहिरीच्या कठारावरती, विहिरीजवळ, त्या विहिरीला बांगडी नाही काही नाही, म्हणजे साईडने असतं सिमेंटाचं, काहीच नाही. मी डायरेक्ट विहिरीजवळ, ती भाजी तिथं सांडली, आणि मी तशीच जेवढी भाजी उरली तेवढी घेऊन गेलो. आणि रात्रभर मला फक्त जे पीर बाबा असतं ना, चिमट्यांचा आवाज काढतात ते नाथांचे भक्त, तर रात्रभर त्या चिमट्याचाच आवाज येतोय आणि लहान पोरांचा रडायचा आवाज येतोय रात्रभर. मी कंटिन्युअसली ऐकतोय, मी उठून बघतोय आजूबाजूला काय दिसतंय का. फक्त काय व्हायचं, आवाज माझ्यापर्यंत यायचा, असं वाटायचं आत्ता इतक्यात लगेच समोर येईल आपल्या, पण ती समोर येत नव्हतं, ती लगेच दूर जायचं. मी उठून बघितलं किती दूर जायचं, मी झोपलो किती जवळ यायचं.
असं पूर्ण रात्रभर झालं. शेवटी पहाटेची 5 वाजता मला झोप लागली. 7 वाजता मी उठलो घरी. परत मी गेलो नाही त्या माळ्यात. परत त्या माळ्याचं कधीच तोंडही पाहिलं नाही मी. अजून नाही गेलो तिकडं. म्हणजे काय दिसलं होतं असं माणूस आता निगेटिव्ह एनर्जी म्हणजे ती कुठल्या रूपात येऊ शकते. दिसायचीच असेल तर कुठल्या रूपात दिसेल निगेटिव्ह एनर्जी. मी तुम्हाला सांगितलं ना, मी पॉडकास्ट बघत असतो तर मी याच्यावरती खूप सारा रिसर्च करतोय. कारण कसं मला पण अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. एक हॉरर गोष्टी आणि माझ्यासोबत घडल्या ना, त्यामुळे मी जरा जास्त फोकस केला त्या गोष्टीकडं. आणि माझा सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे टाइम ट्रॅव्हलमध्ये. टाइम ट्रॅव्हलच्या जेवढ्या काही पॉडकास्ट असतील मी सगळे ऐकलेत. सगळ्या बिलीव्ह करतो मी टाइम ट्रॅव्हलवरती. कारण ते ज्या गोष्टी आणताय, ज्या गोष्टी दाखवताय, त्या कुठेतरी खटकताय आपल्या मनात की दिसतंय ना हे डोळ्याला, ही बनावटी तर नसू शकतंय, हे 100% रेकॉर्डेड आहे किंवा ओरिजिनल फोटो आहे. तर मी त्याच्यावरती बिलीव्ह करतो की हे 100% कुठं ना कुठं तरी एक ऍक्सेस असणार की आपण टाइम ट्रॅव्हल करू शकतो. तर हा मुद्दा मी कायम बघत असतो. कायम ब्लॅक होल वगैरेचा खूप सारा अभ्यास केलाय. ब्लॅक होल, व्हाईट होल, तुमचं युनिव्हर्स, किती युनिव्हर्स आहे, काय सगळं बघितलंय मी. खूप सारं स्टडी केलंय त्याच्यावरती. आणि सध्या माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला होता युट्यूबवरती. 94-95 हजार ते लॉंग टर्मवाला व्हिडिओ. तर त्याच्यात मी दाखवलं होतं की पूर्व म्हणजे आमचे जे खापर पंजोबा असतील त्यांच्या काळामध्ये ते ऊस दळून ते गुळ पाडायचे. तर त्या गुळाचं गुऱ्हाळ ज्यावेळी आम्ही नवीन पाईपलाईन केली, त्या पाईपलाईनमध्ये ते गुऱ्हाळ तसंच आढळलं. तर मी त्याचा व्हिडिओ काढून टाकला होता की अमुक आमच्या इकडं देव मानला जातो. तर आमच्या इकडं मळीबाबा म्हणून देवस्थान आहे, त्याचा चांगला गणपतीला मोठा उत्सव असतो आमच्याकडं. तर तो बाबा असं झाला तसं चालत असं पांघरलेलं काहीतरी फडकं वगैरे. आणि तो आला तर हे काय बोलले नाही त्याला काय रस पे का गुळ खाय वगैरे वगैरे. तर तो गेला आणि ती जी धार असते, ऊस बैल कंटिन्युअसली फिरत असतो आणि तो ऊस दळत असतो त्याच्यात, जसं आपण आता ऊसाच्या गुऱ्हाळावरती जाऊन रस पेतो तसं. तर त्यांनी काय केलं होतं की साधारणतः त्या गुऱ्हाळापासून एक 700-800 मीटरवरती एक वाळा होता. त्या ऊसाच्या गुऱ्हाळाची धार डायरेक्ट त्यांनी वाळात काढली होती. आणि त्यानंतर ते देवस्थान तिथं तयार झालं. आणि त्याचं म्हणजे जागृत उदाहरण आपण म्हणू शकतो का ती गुऱ्हाळ, ती दंतकथा नाहीये, सत्य कथा आहे. त्याच्यावरून आम्हाला ते समजलं की इथं गुऱ्हाळ होतं ना, हे गुऱ्हाळ आढळलं पाईपलाईन खोदल्याच्या नंतर हे निघालं. तर ही 100% सत्य कथा होती आणि तो देवही सत्यच होता. कारण त्यांनी जे सांगितलं त्या स्टोरीमध्ये, आता आपल्याला पूर्वज सांगत असतं की इथं झालं असं झालं, तर तो जो सांगितलं त्यांनी की असं असं झालं, त्याची माफी वगैरे मागितली असं तसं, मग तेव्हा तो साईडला गेला आणि गायब झाला. म्हणजे धुराच्या पद्धती असेल किंवा काय. तर गायब होणं म्हणजे साधारणतः गायब झाला म्हणजे ती सुद्धा एक टाइम ट्रॅव्हलचीच गोष्ट असू शकते. का? कारण कसं की एखादा व्यक्ती येतोय, त्याच्याकडे काहीतरी नॅचरल पॉवर आहे, तो गोष्टी करतोय आणि त्यानंतर तो गायब होतोय. म्हणजे काहीतरी नॅचरल पॉवर आहे. आणि गायब होणं म्हणजे कोणती गोष्ट आहे? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त गतीने धावणे म्हणजे गायब होणे. प्रकाश आहे आपला, वीज किती वेगाने धावती तिच्या डबल वेगाने धावणे म्हणजे तो डोळ्यासमोर असा गायब होणं. ते आपण टाइम ट्रॅव्हलचं उदाहरण धरू शकतो. आणि अल्बर्ट आइन्स्टाईननी सांगितलंय की ज्यावेळी तुम्ही प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने ट्रॅव्हल कराल त्या टायमाला तुम्ही टाइम ट्रॅव्हल करू शकता. तर याचं मला ते उदाहरण त्याच्यावरून वाटतं की ते नॅचरल पॉवरने जरी गायब होत असतील पण ते प्रकाशाच्या जास्त वेगाने ट्रॅव्हल करतात तेव्हा ते गायब होतात. एखादा तुमचा असा किस्सा सांगा जो तुम्हाला आवडता किस्सा आहे, नाही का? तुम्ही कुठं फिरायला गेले वगैरे असं आवडतं, तिथं काहीतरी वेगळं घडलं किंवा जे घडायचं नव्हतं तेच घडलं असं. सगळ्यात मोठा म्हणजे मला हसू आवरत नाही तो किस्सा ऐकला का. मी लहान होतो, आता कुंभमेळावा झाला नाशिकला, मागचा कुंभमेळावा 2000 कधीचा होता काय 17चा होता वाटतं, आय थिंक 17चाच होता, 17चा का 16चा होता. त्यात आम्ही गेलो होतो आणि विषय असा झाला, आम्ही आगल्या दिवशी पूर्ण फिरलो वगैरे, नागा साधू सर्व गोष्टी बघितल्या, ब्रह्मगिरी पर्वतावर त्र्यंबकेश्वरला सगळ्या गोष्टी बघितल्या. पण एक पॉइंट असा आला, पाऊस चालू होता, ते घोंगटे असतं सगळे घोंगटे,
ते त्र्यंबकेश्वरला गेल्याच्या नंतर घोमटे देतात आपल्याला 10,000 रुपयामध्ये प्लास्टिकचे. आता सगळ्यांनी घोमटेच घातले आणि माझा विषय झाला असा, मला सांगितलं होय म्हणे प्रसाद घेऊन. तर मी तर प्रसाद आणायला गेलो, घोमटा टाकून गेलो, प्रसाद हातात घेतला आणि बॅकला फिरून अरे सगळे घोमटेच दिसतंय मला. अरे भाई मी डायरेक्ट रडायला लागलो तिथं. आता लहानच मी डायरेक्ट रडायला लागलो तिथं का अरे भाई गेले कुठं हे सगळे घोमटेच दिसू राहिले मला. थोडं पुढं चालत आलं तर ते एका हॉटेलमध्ये घुसलेले होते आणि मग त्यांनी मला आवाज देऊन बोलावलं आणि तेवढं मी बघतोय. म्हणजे तो इन्सिडन्स मला इतका आवडतो, म्हणजे मला आवडीचं काय यार माणूस काय करू शकतो, इतक्यात काय तर इतक्यात काय होऊ शकतं, अशा गोष्टी होतात. तर आज आपल्या पॉडकास्टवरती ऋषी ब्लॉगर आले होते. म्हणजे खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे, एकदम रॉयल स्वभाव आहे त्यांचा. नाही तसंच आपल्या भावांना तुम्ही सपोर्ट करत राहा. माझे ऑडियन्स असेल, त्यांचे ऑडियन्स असेल, तुम्ही भरभरून प्रेम दाखवा, हीच माझी अपेक्षा आहे. कारण कसं ज्या टायमाला ग्रोविंग स्टेजला मी होतो, मी क्रिएटरांशी संपर्क साधलाय, नाही झाला माझा कॉन्टॅक्ट त्यावेळी, ठीक आहे तुमचं झालंय, तुमचं भाग्य आहे, तुमचं नशीब येते. आणि मी तुमच्या पॉडकास्टवरती आलो, जे काही बोललो असेल, काही चूक बोलली माझ्याकडून चूकही झाली असेल बोलताना, तर कृपया मला माफ करा. माझ्या ऑडियन्सला मला हेच सांगणं आहे. बस धन्यवाद, बोलावल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि म्हणजे कसं एक एक्सपिरियन्स येतो माणसाला लाईफमध्ये की अशा गोष्टी पण व्हायला पाहिजे. पॉडकास्ट वगैरे आपण केलं तर त्या चांगल्या गोष्टी असतात. त्यामुळेच मी एक एक्सपिरियन्स म्हणून तुमच्याबरोबर एक पॉडकास्ट केली.